नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, नवीन घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि त्या घरामध्ये गृहप्रवेश करणं हा त्या स्वप्नपूर्तीतील सर्वात महत्त्वाचा धार्मिक विधी. शुभ मुहूर्तावरती गृहप्रवेश केल्यास घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. तर येणाऱ्या 2026 या वर्षामध्ये गृहप्रवेशासाठी कोणकोणते शुभ मुहूर्त उपलब्ध आहेत, तसेच गृहप्रवेशाचे काय नवीन नियम आहेत याबद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर मित्रांनो, ज्योतिषीय गणनानुसार 2026 मध्ये गृहप्रवेशासाठी काही निवडक महिने आणि शुभ दिवस उपलब्ध आहेत. यामध्ये जानेवारी या महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचा शुभ मुहूर्त उपलब्ध नाहीये. तर फेब्रुवारीमध्ये 7, 8, 12, 19, 20, 21, 23, 24, 26, 27 आणि 28 हे दिवस उपलब्ध आहेत. तर मार्चमध्ये देखील बरेचसे मुहूर्त उपलब्ध आहेत जे तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दिसत असतील. त्यानंतर एप्रिलमध्ये आहेत, मे, जून, जुलैमध्ये देखील आहेत. परंतु ऑगस्टमध्ये एकही शुभ मुहूर्त उपलब्ध नाही. तसेच सप्टेंबरमध्ये देखील एकही शुभ मुहूर्त उपलब्ध नाही आहे. त्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर यामध्ये देखील मुहूर्त उपलब्ध आहेत. तर आता हे झाले मुहूर्त, परंतु गृहप्रवेशाचे काही नियम देखील आहेत, ते मात्र आपण पाळायला हवेत. गृहप्रवेशाचा विधी पूर्ण आणि लाभदायक होण्यासाठी हे नियम पाळणं अत्यंत महत्त्वाचं असतं. यातील सर्वात पहिला नियम ते म्हणजे गृहप्रवेशाच्या आधी घरामध्ये शांती आणि शुद्धी करण्यासाठी पूजा, यज्ञयोग करणं आवश्यक आहे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. त्यानंतर दुसरा नियम म्हणजे गृहप्रवेशाच्या दिवशीच घरामध्ये प्रवेश करणं हे शुभ मानलं जातं. त्यापूर्वी घरात राहणं किंवा वस्तू ठेवणं टाळावं. त्यानंतर तिसरा नियम आहे तो म्हणजेच मुख्य दरवाजावरती स्वस्तिक, ओम यांच्यासारखे शुभ चिन्ह लावावीत आणि आंब्याच्या पानांचं तोरण लावावं. त्यानंतर पुढचा नियम आहे गृहप्रवेशाच्या दिवशी नवीन घरामध्ये प्रथम स्वयंपाक करणं आणि देवाला गोडाचा नैवेद्य दाखवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर घरातील पुरुष सदस्यानं डोक्यावरती मंगल कलश घेऊन घरात प्रवेश करावा, तर स्त्री सदस्यांनी दिव्यासह प्रवेश करावा. काही ठिकाणी उलट देखील केलं जातं, तर त्याबाबत आपल्या पुरोहितांचं मार्गदर्शन घ्यावं. त्यानंतर गृहप्रवेशासाठी काही दिवस हे टाळायचे असतात. तर ते अशुभ मानले जातात. ते कोणते? तर आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत, म्हणजे जवळपास जुलै ते नोव्हेंबरपर्यंतचा काही भाग हा गृहप्रवेश करण्यासाठी टाळावा. त्यानंतर शुक्र आणि गुरुग्रह अस्त झाल्यावरती कोणताही शुभ विधी करणं टाळायला हवं. त्यानंतर चतुर्थी, नवमी आणि चतुर्दशी या तिथींना गृहप्रवेश कधीही करू नये. तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीने जर या नियमांचं पालन करून 2026 मध्ये तुम्ही गृहप्रवेश केल्यास तुमचं नवीन घर हे तुमच्यासाठी आनंद, धन आणि सौभाग्याचं केंद्र बनल्याशिवाय राहणार नाही. तर मग स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.